हो इकडे चालू आहे पॅकिंग कपड्यांची. आवडी मोठी बॅग घेतले. डोळ्यांना त्रास नाही होत. गॉगल यूज करा. उन्हात जाऊ नका. उन्हात फिरूच नका. मी तर बोलतोय टिश्यूज वगैरे सगळं घ्यायचंय. सगळं घ्यायचे बापूजा. तुम्ही ऐकत असेल काय काय वाटली ती. चालत जायची जास्त सवय नाही ना. गाड्यावर फिरायची सवय झाली ना तुला. मला नाही तुम्हाला. बाबा एवढं कपडे घेशील. एवढं कमी घेते ते कमी आहे का. सर्वांना शुभ सकाळ. वन्स अगेन तुम्ही सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे रोनिया ब्लॉग्स. तर ब्लॉग चालू केला आज दुपारी 12 वाजता. कारण सकाळच आमच्या लेट होता ना आजकाल. प्रांशी पण जागी असं रातभर. तिला झोपवता आमची झोप उडत आहे. तर सर्वप्रथम सर्वांना हॅपी उन्हाला. जाम गरमी आजकाल. वाट लागले. आमचे पण पत्र खूप हिट होतात. सो काल जर बाहेर पाणी वगैरे मारलं तर बरं वाटतं. आजच्या ब्लॉगमध्ये काय काय झालं तर तुम्हाला थंबनेल टाकून बघून समजलं असेल. तर आता नाश्ता वगैरे करून घेतो. बघू अजून पुढं काय काय होतं आहे. तोपर्यंत कंटिन्यू राहा. चलो लेट स्टार्ट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सकाळ भूतारखे बसलेले आणि यांना दिले मी नाश्ता. अंडा ऑमलेट पाव. आज खूप दिवसानंतर पाव खातात ते. बाय आमची ती झोपली आहे. काय नाही आता मस्त आहे आमची बाय बरं झाली. हा थोडीशी आजारी झालेली ती बिचारी. गरमीमुळे तिला ताप आलेला पण आता ती बरी आहे. एकदम मस्त आहे. असं झोपली आहे. आता आज गुरुवार आहे. उद्या शुक्रवार शनिवारी आम्ही फायनली जाणार आहोत मोठ्या मामाकडे. दीदीचा साखरपुडा आहे. हे पण येणार आहेत डायरेक्ट तिकडून संडेलाच. आणि मी तिकडून साखरपुड्यावरून डायरेक्ट जाणार माझ्या घरी डोंबिवलीला. मग आम्ही मस्तपैकी तिकडे राहणार आहोत. तर ते करत नाश्ता आणि मी थोडेसे बाहेरचे कपडे वगैरे ते पटकन धुवून घेते. आणि आता आज ऊन पण खूप आहे बाबा. एवढं गरमी असते ना. तर मी आता पटकन काम करून घेते माझं थोडंसं बाकी. आणि मला ब्लाऊज पण शिवायचं आहे. मी 3-4 दिवस झाले बायला बरं नव्हतं. ब्लाऊजवर पण नाही बसली. क्लासला पण नाही गेली. सगळंच राहिलं आहे माझं. तर ब्लाऊज शिवून घेते आणि मला गाऊन पण शिवायचं. बघू झालं तर ठीक आहे. नाही तर मग असू दे. तर वा 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 इकडे गरमी आहे. पायडेव पाणी मारतं. हवा येईल का थंड. हा कोणी आयडिया देईल तुला. तुम्हीच काय पण करायचं. काय पण बाईक बंद आहे माझी. आज काय जेवणार. नाही 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 आज गुरुवार आहे आणि वाटाण्याची भाजी केली तर भात करते. तर द्राक्ष घेतो आता. खास रे आमच्या द्राक्ष पाहिजेत. ते कसं आहे द्राक्ष. पार्सल घेतलंय थोडासा खायला. आता घरी जाऊन मस्तपैकी खातो. द्राक्ष आणि राईस घेतलाय. आणि आमच्या एरियात आम्ही आलेलो आहोत. हे आमच्या इथलं बिल्डिंगी. यो बाई आलं तर आमच्या इथलं गोलावाला आहे. जाम गोला झाले नाही आम्ही. हे आलेत पनवेलची आता मगाशीच आणि मस्त एक बायासोबत खेळतायत. ओ करतात. मी पण ब्लाऊज कटिंग मध्ये केला आणि अर्धा शिवलाय. आता अर्धा बाकी शिवायचा. ब्लाऊज कटिंग केला अर्धा शिवला. अर्धा आहे शिवायचा. महाका शिवून टाकायला ना. तर संध्याकाळ व्हायला लागली. आता मी पटकन झाडू मारून घेते. चहा वगैरे पिणार तुम्ही. चहा खायला आहे. नाही पिणार. हो केला का पिऊ. लिंबू सरबत आहे. इकडं चालू आहे. काय शिवते आज. रोज शिवतो काय ना काय. नाही नवीन मॅक्सच्या घेतल्यात ना गाऊन. त्याला शिलाया मारते मस्त. एक असं सुकी झालं तो ड्रेस शिवून झाला का. हा ब्लाऊज
चाय वगैरे पिऊन झालेला आहे ना या अजूनपर्यंत त्याच करते आणि बोलते मी मला ब्लॅक टी बनवणार आहे तो पिझ्झा आधी मजा नाही चहा प्यायला कारण काय खायलाच नाही बटर आहे मी बटर जास्त खात नाही जाम घाम येतं नुसती कमी गरमी आहे मला तर मी 2 अंडं पाणी पित असेल बायला मी झोपवलेली परत उठतं ती परत झोपेल मी तू किती लिटर पाणी पितोस मला काय माहिती मोजत नाही मी तर 2 अंडं पित असेल दिवसाला मला पाणी लागतं मला अशी गरमी सहन होत कालची स्वतःची जाम जाम म्हणजे वातावरण जाम खराब झालं आहे स्पेशली छोट्या मुलांची काळजी घ्या आमच्या पण ब्रांचला जर ताप आलता तर काल गेली ती हॉस्पिटलला घेऊन सो आता बरी आहे पाणी खूप पिया जेवढं बॉडी आपलं जसं पाण्याने म्हणजे पाणी जेवढं बॉडीला आहे तेवढं चांगलं आहे ज्यूस वगैरे सगळं करते जेवण झालं काय बोल का मला काय माहित काय काय चिंबोरी कधी घेतलं सकाळी आलेलं ना त्यावर वा आणि मग तू काय खाणार आहेस ड्राय मी पण चिंबोरी खाणार आहे काय खाणार मग माका सुद्धा चिकन काय करतस ह्या दिवसभर या चालू असतं काय या सिरियलमध्ये काय समजा नाही मला काय सांगितलं बघता तर आजचा मेनू आहे चिंबोरी मग दे मग भाकर खायला चल देऊ का मग तुम्ही बोलवलं नाही मला ब्लॉक करायला कधी केली रेसिपी अचानकपणे पटकन करून ठेवलं बाहेर बी उठेल मला आज ब्लाऊज पण शिवचा आज लास्ट होतं पप्पा घ्यायला मला जा मग पटापट मावशीने टोपली दिली आम्हाला भारी आहे ना मला आवडली कोणी केलं तू नाही का कधी करशील मग तू आपल्या झोपात नाही पूर्ण होत ना त्या भरल्या नाही ना भरलेल्या मला आवडत त्याच पिठातल्या अंड्याम भरलेली आवडतं मला माझ्या पद्धतीने केले थोडीशी सर्दी आली आवाज हे देऊ का तुम्हाला सागला दे मला फांगड्या विंगरा सागला पाहिजे फांगडे माझे आहेत सॉरी काय तुझे आहेत एवढ्या मोठ्या चिंबोऱ्या घेतल्या बारके आलत्या का चलो 2च फांगडे भेटले तुम्हाला सो ठीक आहे नाश्ता करतो आता बात चल तू पण खा ना सो घेतला नाश्ता करायला आज काय पडल चिंबोरी खायला पडल सवय आपल्याला तर नाश्ता वगैरे करून घेतो भेटतो थोड्या वेळात डोकरी बघा चहा पिते चहा 4 टाइम चहा लागतो हिला माझ्यासारखं शेक रोज दूध वगैरे पी काय हो चला आत्ताच भाकर वगैरे खाऊन झाली आणि तिकडे मागे बाईची अंघोळी पण घालून झाली आजकाल आमची बाई अंघोळ करणं रडत नाही ना मोठी झाली ना रडत नाही त्या दोघी पण जाम खुश आहे कारण त्या उद्या चालल्यात पेनला आहे त्या ताईचा साखरपुडा म्हणजे माझी आत्याची पोरगी आणि हिची मावशी साखरपुडा आहे जाम 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 खुशी दिसतं का तू आजकाल आणि तिकडून काय तुम्ही कुठे जाणार आहे तिकडून जाणार आहे सासूरवाडीला माझ्या तिकडे राहणार आहे 15 दिवस 15च ना का जास्त का म्हणून जाम खुश आहे ती फेऱ्या मला मारायला लागतील पण चलो बघू अजून पुढे काय करत आहे हा ब्लॉग आजचा आहे कालचाच कंटिन्यू करतोय आज अरे कहना क्या चाहते हो कपडा टी शर्ट तेच घातले मी कारण सेम दिसायला पाहिजे तसं 7 कपडा बदल असतो मी बाबूचा मेकअप आणि मागचा बॅकग्राऊंड इग्नोर करा जम कचाबचा झाला आहे तर झाली बायची आता आंघोळ वगैरे कपडे वगैरे घालून एकदम मस्त आहे की तिला तयार केली आता मी तयार म्हणजे तेच डेली आपले पावडे टिक्का लावून तर ह्यांना का झालंय यांना बघू शकता गॉगल घालून फिरतायत किती ऊन आहे बाहेर बघूशी नाही वाटत एवढं ऊन आहे हा पण उन्हात जाताना गॉगल्स आणि टोप कॅप वगैरे सगळं कॅरी करूनच जा बाहेर
डोळ्यांसाठी खास करून गॉगल्स यूज करा या उन्हाळ्यात मध्ये. डोळे नाही तर बाबा नाही तर काय म्हणजे म्हणजे? अशक्तपणा येतो ना, असं म्हणजे चक्कर वगैरे, Goggles डोळ्यांना नाही त्रास करायचा होतो. गॉगल्स यूज करायचं उन्हामध्ये, सनग्लासेस. मग अशक्तपणा येतो का यूज नाही करता? तसं नाही, म्हणजे जर असं ठीक आहे असं नाही, म्हणजे चांगलं असतं डोळ्यांसाठी. डोळ्यांना त्रास नाही होत. गॉगल यूज करा, उन्हात जाऊ नका, उन्हात फिरूच नका, मी तर बोलतोय. कोण नाही फिरत उन्हात, ज्यांचं काम आहे ते बरोबर त्यांना जावंच लागतं. तर काय, तर संध्याकाळी पण जायचं आपल्याला, माहिती आहे ना. संध्याकाळी जायचे आम्हाला बाबूसाठी. काय काय घ्यायचे? हागीस वगैरे सगळं हाग- संपलंय. दुसरा हागीस आणि हे सगळं आपण टिश्यूज वगैरे सगळं घ्यायचंय. सगळं घ्यायचे बाबूचा. तुम्ही ऐकत असेल काय काय वाटली ती. सगळं संपल्याला उद्या जायचं, पण मग यायला नको. मग तू उद्याच घे ना जाताना. नाही मला काल त्रास देतो नुसता. नाही एक तर इथं गाडी पण बंद झाली, तर त्याचं कुठं जावशी पण नाही वाटत. चालत जायची जास्त सवय नाही ना, गाड्यावर फिरायची सवय झाली ना तुला. मला नाही, तुम्हाला. तर मी चालू शकते. जा चालत चल. मी इथून जाणार जा. आहे आता थोड्या वेळाने तिकडे आयब्रो करायला संध्याकाळी. मग कुठे? नंतर इथे जाणार यांच्या घरी. तिकडेच जाणार आहे. आता नाही गाडी असे ना, मला जायचं तिकडे आजुलीला. आणि मग संध्याकाळी जायचं आपल्याला भाऊ आल्यावर मेडिकलला. आणि मग तिथून मग काय नाही, एवढंच. तर काल गेलतो मी पनवेलला, पोलीस स्टेशनला गेलतो रिपोर्ट द्यायला माझी रिक्षाची. लवकरच आपली रिक्षा, ऑटो रिक्षा येईल घरी, मग भूम भूम भूम, मग फिरायचा नुसता ना. रिक्षा धंद्यासाठी पण घेणार आहे, जास्त करून धंद्यासाठी घेणार आहे, आणि असं फॅमिलीसोबत फिरायसाठी पण. कारण आमच्या घरात फोर व्हीलर कोणाचीच नाही. सो आमची फर्स्ट येईल 3 व्हीलर ना. नंतर 4 व्हीलर येईलच. आता पण घेऊ शकलो असं, पण थोडं कसं म्हणजे आता घेऊ शकलेस तू. Yes. तर काय नाही, बघू, चांगले दिवस पण येतील. आमची तसं रिक्षा आम्हाला 4 व्हीलर आवडत असतं. आता बहुतेक हा 1 महिना जाईल, मग आम्ही रिक्षा घेऊच. कारण लायसन्स वगैरे झाला आहे, तर परमिट राहिलं आहे. सो नक्कीच दाखवतो मला ब्लॉग, तर येतीलच आमचं छान छान. आणि पहिलेच आमच्या रिक्षाला आम्ही जाणार आहोत देवदर्शनला गणपती बाप्पाच्या, ते पण दाखवूच. तर बाबूची मस्तपैकी मेकअप झालेली आहे. आता आमच्याशी गोड गोड दिसते एकदम परी. चला बाय बाय, असं दाखवायचं तुला. तुला तर मी झोपवते. टाटा. बॅग काढली आता पॅकिंग करायला. यातले कपडे सगळे या बॅगेत भरून ठेवले बाहेरचे. हे थोडेफार नवीन नवीन काढून ठेवलेत वरती. तिकडे न्यायला मला भात ठेवला आहे. भाताच्या शिट्ट्या पण होतात म्हणजे. आता भात वगैरे झाल्यावर मी जेवून घेते आणि बघू टाईम भेटायचा मला मशीनवर पण बसायचं आहे. ब्लाऊजला थोडंसंच बाकी ब्लाऊज शिवून होऊन जाईल माझा ब्लाऊज शिवून. तर मला बॅग पॅकिंग पण करायची आहे. आता मी पटकन पॅकिंग करून घेते. हो, इकडं चालू आहे पॅकिंग कपड्यांची. आवडी मोठी बॅग घेतली. हा, तिथे पण जाऊन काय बी घेते ना. चांगले काम आहे. साडी बिडी सगळं घेते ना पॅक. शिट्या बंद करतो उद्या त्या. तरी उद्या बाबा एवढं कपडे घेशील? कुठे एवढं कमी घेते मी. ते कमी आहे का? ते नाही ना ते. मग त्या बॅगेतनं काढले. हे बाईचं ना. ठीक आहे, चल कर पटापट पॅकिंग. झाले जी पॅकिंग आणि इकडं घातलेली भात. तर आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. आज लवकरच ब्लॉग एंड करतोय, कारण आता म्हणजे नवीन नवीन काय दाखवायचंय आम्ही पण ट्राय करतो नवीन नवीन काय दाखवायला. तेच दाखवलं पण कसं तरी वाटतंय. सो पण लवकरच थोडे इंटरेस्टिंग ब्लॉग येतील. टाइम होता तुम्हाला बघण्यासाठी. सो चला भेटूया उद्या एक नवीन ब्लॉग मध्ये, काहीतरी नवीन करूया उद्या. उद्या चालले ही कुठे चालले? पेनला चालले. सो मला सकाळी घ्यायला तिकडं ब्लॉग करेलच बहुतेक केला तर. हा, करणारच आहे ब्लॉग मी. तिकडचा पण सगळं तुम्हाला दाखवेल. सगळ्या फॅमिलीला भेटवेल मी तुम्हाला माझ्या उद्या. त्यात बाय बाय.